नमस्कार. आपल्या सगळ्यांचं एका वेगळ्या व्हिडिओमध्ये मी आपलं स्वागत करतो आहे. खरं तर व्यसन हे माणसाला आयुष्यातून त्या ठिकाणी उद्ध्वस्त करतं. त्यात दारूचं व्यसन असेल तर माणूस समाजातून त्या ठिकाणी उद्ध्वस्त होतो. मात्र काही केंद्र अशी आहेत जी निसर्गाच्या सानिध्यामध्ये त्या ठिकाणी व्यसनापासून अगदी औषधाचा कुठलाही वापर न करता माणसाच्या मेंदूमध्ये गेलेली दारू त्या ठिकाणी बाजूला काढतात. आणि अशाच एका व्यसनमुक्ती केंद्रावरती मी त्या ठिकाणी आता आलेलो आहे. माझ्या समोर आहे ते पांडुरंग व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र, जे पंढरपूर तालुक्यामधील वाडीव कुरवली येथे निसर्गरम्य वातावरणामध्ये एक डॉक्टर अनिल काळे आणि त्यांचे सहकारी त्या ठिकाणी चालवत असतात. तुम्ही या बाजूला हा सगळा व्यसनमुक्ती केंद्राचा हा जो परिसर आहे तो तुम्ही बघू शकता. अगदी शांत निसर्गाचं सानिध्य, आंब्याची बाग, त्याच्यामध्ये लावलेल्या गुलाबाच्या फुलांची बाग आणि प्रसन्न अशा निसर्गाच्या वातावरणामध्ये हे व्यसनमुक्ती केंद्र त्या ठिकाणी सुरू आहे. या केंद्राचे जे काउन्सलर आहेत, जे त्या ठिकाणी या सगळ्या लोकांना ट्रीट करतात, ते संतोष माझ्या सोबत आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे, त्यांच्याशी चर्चा करणार आहे. नेमकं औषधाशिवाय दारू सोडवायची असं एक तुमचं पॉम्पलेट मी त्या ठिकाणी वाचलेलं होतं. नेमका काय कन्सेप्ट आहे, इथं आल्यानंतर काय करता, कधीपासून सुरू झालं हे? हे सर आपण दसऱ्याला चालू केलं. आपण सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील व्यसनाधीन बांधवांसाठी आपण हे सेंटर चालू केलंय. आपल्याकडे राहण्याची सोय आहे, जेवणाची चांगली सोय आहे, निसर्गरम्य वातावरण आहे आणि असं पूर्ण आपण ह्यांना बेड सिस्टीम आहे. सगळे आतच सोय असते, योगा, मेडिटेशन, ग्रुप काउन्सिलिंग. आपण सगळ्यात जास्त काउन्सिलिंग वर भर देतो. जर तुम्ही आत बघितलं तर आपण आता समाजात बाहेर औषधानं दारू थांबते म्हणून बराच प्रचार चालतो. पण आपला कन्सेप्टच अशी आहे की आपण त्यांच्या डोक्यातली दारू काढतो काउन्सिलिंगनं. तू पूर्वी कसा होता, आता कसा आहे आणि नंतर कसा होऊ शकतो, आपण त्याचा भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळाची जाणीव करून देतो. त्याच्यामुळे माणूस दारूतनं रिकवर होतो. हे असं तर असं लोकांना बरेच प्रश्न आहेत. किती जरी सांगितलं पिऊ नको तरी लोक पितात. आणि मग औषधाच्या शिवाय काय नेमका त्याला परिणाम होतो? औषधाशिवाय दारू कशी सुटेल? प्रश्नचिन्ह आहे लोकांच्या मनात. सर, भिकाऱ्याला भिकाऱ्याचं दुःख कळतं, आंधळ्याला आंधळ्याचं दुःख कळतं. आपण बघतो जेव्हा आपण पांडुरंगाच्या मंदिरात गेलो, भिकारी भिकाऱ्याच्या शेजारी एकमेका जेवताना बघतो, आपण आंधळ्या आंधळ्याला मदत करताना बघतो. तशीच ही कन्सेप्ट आहे. दारुड्याला दारुड्याचं दुःख कळतं. जेव्हा माझ्यापाशी ऍडमिट व्हायला माझा मित्र येतो ना, त्यावेळेस मला त्याच्या वेदना कळतात आणि त्या वेदनेवर मी त्याला ज्यावेळेस बोलतो ना, अरे दादा, हे आपण ह्यातनं बाहेर निघू शकतो, त्याला एक बळ दिलं जातं आणि ते बळ ज्यावेळेस त्याला मिळतं ना, ते ऑटोमॅटिक बाहेर पडतो. तो प्रेमाला भुकेला आहे. तुम्हीच काही सुरुवात केली काय? त्याचा काय अनुभव होता या सगळ्या गोष्टींचा काय? सर, मी 2018 पूर्वी व्यसनाधीन होतो. बरीच दारू पिली, सगळं घालवलं, सगळं संपवलं होतं. पायात चप्पल पण नव्हती हो सर घालायला माझ्या. आणि माझी आई इकडं तिकडं बाहेर औषध उपचार करायची. मला बऱ्याच ठिकाणी नेलं. औषधानं दारू सुटती, आई आडानी, आईनं सगळीकडं, आईनं बहिणीनं सगळं केलं, पण कुठं नाही हो दारू थांबली. पण माझ्या आईनं मला एका व्यसनमुक्ती केंद्रात ऍडमिट केलं. तिथं माझे गुरु मकरंद गोडबोले भेटले आणि त्यांनी मला सांगितलं, संतोष, जे गेलंय ना ते जाऊ दे, जे आहे ते बघ. मी म्हणलं, सा काय आहे माझ्यापाशी काय आहे? तर ते म्हणले, तुझे हात पाय डोळे चांगले आहेत, शरीर चांगलं आहे, परत एकदा उभं राहू शकतो. माझ्या लक्षात आलं, अरे मी परत एकदा उभं राहू शकतो. फक्त माझ्या आयुष्यातली दारू बाजूला करायची. दारू बाजूला केली की मी व्यवस्थित आहे ना. माझी आई मला म्हणायची, तू सोन्याच्या अंगठीसारखा आहे, सोनं आहे, पण सोन्याला कीड कशाची लागली तर दारूची, आणि त्या दारूमुळं मी वाईट होतो. पण आज दारू माझ्यापासून लांब आहे आणि मी व्यसनातनं बाहेर आहे. किती दिवस हा उपचार चालतो? आपण चालत चालत गप्पा मारूया. तुम्ही पेशंट इथं घेऊन कसा येता? किती दिवस त्याला या ठिकाणी आल्यानंतर ट्रीट करता? पेशंटला आपण कमीत कमी 3 महिन्याचा आपला कोर्स आहे. 3 महिन्यात आपण इथं निसर्गरम्य वातावरण आहे. इकडं आमचं ओपीडी आहे. आमचे डॉक्टर इथं असतात. डॉक्टर असतात इथं. आल्यानंतर आपण ऍडमिट करून घेतो आणि आपल्याकडे सगळं सीसीटीव्ही फुटेज वगैरे आपण सगळं सीसीटीव्हीत दाखवतो. सगळं इथं आलं की ह्यांना उपचार करतो. त्यांचं बीपी, शुगर, जे काय ब्लड टेस्ट, लिव्हरच्या टेस्ट सगळ्या करून घेतो आणि त्यावर आपण जे शारीरिक उपचार करायचे ते आपण करतोच.
पण आपला उपचाराचा महत्वाचा उपचार आपला काउन्सिलिंगचा आहे. त्याच्या डोक्यातनं दारू काढणं. म्हणजे ज्यावेळेस पेशंट पहिल्यांदा या बाजूला येतो, इथं आल्यानंतर तुम्ही बघू शकताय की मेडिटेशन किंवा निसर्ग उपचार केंद्र आहेच, मात्र जी त्याच्या शारीरिक आजारासंदर्भातल्या काही टेस्ट असतील, काही त्याच्या प्राथमिक तपासण्या असतील, तर त्या करण्यासाठी इथं अगदी सुसज्ज असं मुळात ह्याचे जे ओनर आहेत ते डॉक्टर आहेत, त्याच्यामुळे ते स्वतः या ठिकाणी तपासणी करत असतील आणि हे सगळी तपासणी झाल्यानंतर पुन्हा हा पेशंट जो आहे तो तो त्यांच्या आपल्या treatment साठी इकडं किती दिवस IPD हे बेस मध्ये treatment येतो. त्यांची चालते, किती दिवसासाठी तुम्ही तुमच्याकडे त्यांना ठेवून घेता? आपण कमीत कमी 3 महिन्याचा आपला उपचार आहे. हा. 3 महिने आपण इथं ठेवतो. इथं जेवणाची सोय, राहण्याची सोय आहे. परत आपलं योगा, मेडिटेशन, ग्रुप काउन्सिलिंग ह्याद्वारे आपण सगळं त्यांना सुसज्जपणे एक प्रेमदायी कौटुंबिक वातावरण, आणि आपण त्यांना आपल्या घरातला आहे, हा माझा पेशंट नाही तर हा माझा भाऊ आहे, हा माझा नातेवाईक आहे, ह्या पद्धतीने आपण उपचार करतो. आपण इथं कुठलीही दमदाटी करत नाही. जे बाहेर व्यसनमुक्तीत मी जे भोगलोय, मी व्यसनमुक्तीत राहिलोय, त्यांना काही मी नाव नाही कुणाचं घेणार, पण त्रास दिला जातो, जेवण कमी दिलं जातं, भाज्या व्यवस्थित नाही दिल्या जात. अशा पद्धतीनं मी ऐकलं समाजात की बऱ्याच लोकांना त्रास झाला, व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर पडले आणि दारू पिला. पण मी तसं काही करत नाही. का? तर माझा पेशंट रिकवर झाला पाहिजे, तो परत माझ्याकडे दारू पिऊन आला नाही पाहिजे, आणि त्यानं दुसरा पेशंट माझ्याकडे पाठवला पाहिजे. जा संतोष सरांकडे, काळ्या डॉक्टरांकडे जा, आणि तिथं तू नीट होऊन ये. हे 3 महिन्याचा कालावधी कशासाठी घेतलाय? त्याच्या पाठीमागे काय वैज्ञानिक कारण आहे? 90 दिवसाचं शारीरिक आपलं जे लिव्हर आहे ना, लिव्हर डिटॉक्सची एक प्रक्रिया आहे की WHO न सांगितलेलं आहे की ज्यावेळेस शरीरातली दारू 90 दिवस जर शरीराला दारू नाही मिळाली तर लिव्हर परत एकदा तयार होतो. म्हणजे आपल्या शरीरातला एकच असा पार्ट आहे की लिव्हर, तो ज्यावेळेस त्याच्यावर अन्याय करणं बंद होतं त्यावेळेस तो परत तयार होतो. आणि त्यामुळे हा 90 दिवसाचा, आणि शरीराचं क्रेविंग कमी होतं, दारूचं क्रेविंग कमी होतं, त्याला जेवण जायला लागतं आणि त्याच्यात ताकद येते. म्हणून 90 दिवसाचा प्रोग्राम काय आहे. अनुभव असे असतील काय सुरुवातीच्या काळात पेशंट समजा इथं आणले, त्याची मानसिकता नसते किंवा त्यानं ते दारू पासून मला दूरच जायचं नाही अशी त्यावेळेस त्याची गावाकडे पित असतानाची मानसिकता असते, इथं आल्यानंतर त्यानं काहीतरी वेडापणा केलाय हो. किंवा काय असे अनुभव की मला इथं राहायचं आता नाही, करायचं नाही. इथं जे आहे आपलं, ह्या 12 पायऱ्याचा आपला कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम आहे, इथं पहिलीच पायरी आहे, आम्ही मान्य केले की मद्यशक्ती पुढे हातबल आहे. तो मान्य करत नाही, तुमचा जो प्रश्न आहे ना तो मान्य करत नाही, पण आपण त्याला त्याचं जे आर्थिक, मानसिक, सामाजिक, कौटुंबिक कसं नुकसान झालंय ते जर आपण त्याला समजावून सांगितलं तर ते हे मान्य करतो, आणि हे मान्य केल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की आमचे जीवन अस्तव्यस्त झाले. हे जीवन अस्तव्यस्त आधी जर सांगितलं तरच हे पहिलं हे मान्य करतोय. म्हणजे मला हे आधी सांगावं लागतं, मग तो म्हणतो की मी मद्यशक्ती पुढे हातबल आहे, मला दारूनं हरवलंय. पण हे एकट्यानं होणार आहे का? समजा त्याच्या कुटुंबामध्ये गेला, मग पुन्हा तिथं समजा 3 महिने तुमच्या जवळ राहिली ही लोक, 3 महिन्यानंतर घरी गेले तर घरचा रोल महत्वाचा असणार, त्याच्यासाठी काय कुटुंबाचं काउन्सिलिंग, हो, कुटुंबाचं काउन्सिलिंग असतं. आपण त्यांचं फॅमिली काउन्सिलिंग करतो की बाबा आता हे मित्र माझ्यापाशी आलाय, तर मित्राची एक अडचण नाही ना, बायको त्रास देते, आई त्रास देते, बहीण त्रास देते, माझ्या सासरची लोक त्रास देतात, तो एका निर्णयावर ठाम नसतो, कारण वायबल असतो ना, पहिले 15-20 दिवस तर तो वायबल असतो, पण ज्या वेळेस तो एका निर्णयावर ठाम येतो, आणि मग आम्ही फॅमिलीतल्या त्या लोकांना ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस त्यांना आम्ही समजावून सांगतो तो आजारी आहे, त्याला आजारातनं आपल्याला बाहेर काढायचं आहे, आणि आजाराला उपाय काय आहे तर एक दिवस त्याला प्रेम द्यायचं आहे. जेवढं प्रेम द्याल तेवढा तो व्यवस्थित होऊ शकतो. शेड्यूल कसं असतं एकूण दिवसभराचं शेड्यूल सांगा यांचं, सकाळी उठल्यापासून नेमकं सकाळी सुरुवात कशी होती? सकाळी उठलं की आपल्याकडं 6 वाजता सगळ्यांना उठवलं जातं. योगा असतो, योगा झाला की चहा असतो, चहा झाला की 1 तास ब्रेक असतो, ब्रेक झाला की यांचं काय आंघोळ, जे सकाळच्या सगळे हे कार्यक्रम आटपला की नाश्ता असतो, नाश्ता झाला की 10 वाजता ग्रुप असतो, ग्रुप झाला की 1-2 तास निवांत, आपल्याकडे कॅरम खेळायला, टीव्ही आहे बघायला, त्या वेळात त्यांना तेवढंच मनोरंजन. परत 1 वाजता जेवण झालं की 2 तास रेस्ट असते, 4 वाजता चहा असतो, चहा बरोबर बिस्किट दिलं जातं, 6 वाजता परत
चहा येतो, चहा झाला की ग्रुप असतो, ग्रुप झाला की 1 तास परत रेस्ट असते, 9 वाजता जेवण असतं, जेवण झालं की मेडिटेशन आणि झोप. हे असा दिवस सगळं आपण बघतोय की ज्या काय व्यसनमुक्ती केंद्राच्या बाबतल्या काही संकल्पना होत्या, मात्र इथं अगदी निसर्गरम्य घरच्या वातावरणासारखं वातावरण या ठिकाणी आल्यानंतर मी आल्यापासून त्या ठिकाणी बघतोय. या बाजूला आपण पाहिलं तर सकाळचा काही प्रातःविधी असेल किंवा इतर त्यांच्या काही सकाळची अंघोळ असेल, इतर गोष्टी असतील, त्या बाजूला इकडं अगदी मोकळी जागा आहे आणि या बाजूला आपण बघितलं तर अगदी बेड आहेत घरच्यासारखं अगदी निवांत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अतिशय शांत वातावरण आहे. खरं तर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर या ठिकाणी असणारी निसर्गरम्य वातावरण, शांत वातावरण, या वातावरणामध्ये अनेक लोक या ठिकाणी येत आहेत. खरं तर प्रत्येकाला समाजामध्ये मान सन्मानानं त्या ठिकाणी जगावं असं हे प्रत्येकाला वाटत असतं आणि त्या अर्थानं ती ओळख महाराष्ट्रापर्यंत आपण कुठे घेऊन जाणार नाही. मात्र इथं आल्यानंतर एक वेगळं चित्र मला त्या ठिकाणी बघायला मिळालं की मगाशी मी इथं ज्या वेळेस आलो होतो, आल्या आल्याच त्या ठिकाणी अगदी गुलाबाची जी बाहेर बाग आहे त्याच्यामध्ये तुम्ही गुलाब त्या ठिकाणी तोडत होता. कुठून आला तुम्ही? गाव नाव मला नकोच आहे तुमचं, फक्त गाव कुठून आला आणि इथं आल्यानंतर काय अनुभव घेतला तुम्ही? बीड जिल्हा इथून इथून आलं तसं मी ह्याच्या अगोदर दारू प्यायचो, पण इथं आल्यानंतर असं वाटतं की बंद करावी. किती दिवस झाले इथे येऊन? इथं येऊन मला महिना होऊन गेला. आल्यानंतर इथलं वातावरण कुठला एकदम- त्रास झाला किंवा नाही, नाही. काय? त्रास तर काहीच नाही. हम्म. एकदम प्रेमानं समजून सांगणार, सकाळी व्यवस्थित उठायची आपल्याला सवय लावणार, दुपारी जेवणानंतर औषध गोळ्या वगैरे ह्यांचं व्यवस्थित टाइम टू टाइम असतंय. खाण्यापिण्यामध्ये काहीच आपलं त्रास तर काहीच नाही, एकदम मोकळे मन मोकळं असं. आता महिना झाला की आपलं बाहेर नेणार, थोडं फिरणार, इथल्या इथं एवढं आहे सोय, चांगली सोय. किती म्हणजे दारूचं जे व्यसन होतं ते दररोज ड्रिंक करायचा का 1-2 2 दिवसानंतर? दिवसाला 3 दिवसाला मग अतिच व्हायचं ना ते, हम्म. जास्तच पेण्यात यायची. हम्म. 2 दिवसाचा गॅप पडला तरी जास्त पेण्यात येत होती. हम्म. आता काय मानसिकता? ना आता इच्छाच होत नाही. कशामुळं काय झालं नेमकं? आता ही आपण पहिलं जी 1 दिवसाला 2 दिवसाला पेत होता, इथं आलं तसं महिन्या सव्वा महिन्याचा गॅप पडला, हम्म. त्याच्यामुळे आता प्यायची इच्छाच होत नाही. पण इथून आता समजा बाहेर गेला तुम्ही, हा. पुन्हा ते काय गुत्त्यावरले ते- जोडीदार, आता ऐका चल की ना, आता जाऊया तेच- आपण. तीच आता आपल्या मनावर कंट्रोल. बाबा मला आज प्यायची नाही, उद्या बघू. उद्या तोच मित्र, तोच गुत्तेदार जर म्हणला चला थोडी थोडी घेऊ, आज नको उद्या घेऊ. रोज आजचा म्हणून दिवस आहे. मग 3ऱ्या-4थ्या दिवशी तो आपल्याला म्हणणारच, हम्म. हे काय इना झाले, जाऊ दे. ह्याला विचारायचं नाही. असं करून करून कमी होणार. ही सवय कधी लागली होती पिण्याची? पिण्याचे आता मी भरपूर दिवसापासून पितो, म्हणजे 15-20 वर्ष झालं मी दारू पितो. बर, मग ती 20 वर्षाची सवय सोडताना त्रास झाला काय? आता इथं त्रास म्हणजे आपल्याला बाहेर जाण्याची आणि ही म्हणजे जशी आपली गावाकडे मोकळीक असते तशी इथं नाहीच ना. हम्म, हम्म. असं मग आता गेल्यानंतर काय पुढे भविष्यात? गेल्यानंतर एक तर आपल्या मनावर कंट्रोल. रोज उठलं की आपल्याला जी इथं शिकवले प्रार्थना वगैरे म्हणणे, सकाळी उठलं की आपलं नियमित बदल. आता आपण गावाकडे असताना काय करतो, उठलं हा पटापट आंघोळ बिंघोळ करणे, बाहेर जाणे, एखादा मित्र भेटला तर 90 पिंटी मारणे, ती नाही मारायची. तर घरी गेल्यावर ही करायचं, उठलं की आपलं योगा प्रार्थना वगैरे, जेवण पिवण फुल करायचं. जेवण करून गेल्यावर इच्छाच होत नाही माणसाची हम्म, प्यायची. आणि संध्याकाळी काम सुट्टी झाली की आपलं नीट घरी. हम्म. आता इथं आल्यानंतरचा माणूस आणि गेल्यानंतरचा माणूस, हा. घरचे कुणावर खुश असणार आहेत आता? आता इथून गेल्यानंतरच खुश होणार ना. किती मुलंही किती काय? दोन्ही मुलंच आहेत मला. बर, एक नवी शिकतो आणि एक इंग्लिश मिडियमला. इंग्लिश मिडियमला. हा. म्हणजे दोन्ही पोरं तर एकदम दोन्ही खुश आहेत. पोरच आहेत. हम्म. दोन्ही पोरच आहेत. बर, तर ही मानसिकता आहे आणि आल्यानंतरच आपण त्या ठिकाणी म्हणलं होतं की औषधाशिवाय त्या ठिकाणी औषध काही काळासाठी त्या ठिकाणी काम करू शकतो. मी बोललो इथल्या लोकांशी, इथलं वातावरण आहे. खरं तर हे सगळं लोकांच्यासाठी हे आहे आणि ही ट्रीटमेंट करायला कुठेतरी लांब कुठल्या तरी ठिकाणी जावा या असं नाही, अगदी जवळ ही सोय तुम्ही आणलेली आहे. सर काय सांगचाल सगळ्या लोकांच्यासाठी? सगळ्यांसाठीच आणि माझ्या डोक्यातले, माझ्या आईनं बरंच माझ्यासाठी सोनं मोडून मला ऍडमिट केलं. हम्म. तसंच आज एक भाऊ माझ्याकडे आहे, बिचारीनं त्या ताईनं ते काय 1-2 ग्रॅमचे मनी होते हो, ते मोडले आणि ऍडमिट केलं. आणि मला एवढं वाईट वाटलं, पण मी त्या ताईंना शब्द दिला की तुमचा माणूस मी दुरुस्त करल. अक्षरशः डोळ्यातनं पाणी येतं ज्यावेळेस घरच्यांशी बोलतो. व्यसनानं परिस्थिती खूप खराब झाली. तर मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना सांगा, गरजवंत सोलापूर जिल्ह्यात, पंढरपूर तालुक्यात, माळशिरस तालुक्यातील सर्व
व्यसनाधीन बांधवांच्या नातेवाईकांना सांगल, काही न काळजी करता माणूस पाठवा, घेऊन या, आपण त्याच्यावर व्यवस्थित ट्रीटमेंट करू. एखादा माणूस असा असतो तो यायलाच तयार होत नाही घरनं, नातेवाईकांना न्यायचं लागले कुठं गाडीत म्हणलं का ते पळून जाते. त्याच्यासाठी काय? आमची सोय आहे पिकअपची, आपल्याकडे गाडी आहे, आपण 4 मुलं असतात, डॉक्टर असतात बरोबर, त्यांना घेऊन जातो आणि त्याचं तिथंच काउन्सिलिंग करून त्याला गाडीत बसून घेऊन येतो. खर तर हे सगळ्या गोष्टी बोलत असताना आपल्याला माहित आहे की माणूस हा सुरुवातीपासून त्या ठिकाणी असा नसतो. मात्र कुठल्या तरी त्याच्यावरती आघात होतो, कुठल्या तरी परिस्थितीचा संघर्षाचा सामना करत करत कधी संगतीनं, कधी अडचणीच्यामुळं, कधी फसवणूक झाल्यामुळं तो व्यसनाच्या आहारी जातो. आणि एकदा का ती दारूचं व्यसन लागलं का ती मेंदूला झिंग आणते आणि ती सायकल जी आहे ती सायकल ब्रेक होत नाही. आणि अगदी अनेकांची जीवन तर उद्ध्वस्त झाले, मात्र कित्येक आया बहिणींचे संसार, मुलांचं भविष्य, लेकीचं भविष्य या दारूपायी उद्ध्वस्त झालेलं आपण बघतो. मात्र वाडी कुरवली पंढरपूर तालुक्यामधलं हे छोटंसं गाव आणि या निसर्गाच्या सानिध्यामध्ये असणारं हे पांडुरंग व्यसनमुक्ती केंद्र, होय तुम्ही दारू सोडू शकता तेही औषधाशिवाय, ही टॅगलाईन घेऊन त्या ठिकाणी काम करते. आणि गेल्या 4-5 महिन्यापासून कित्येक पेशंट या ठिकाणून रिकव्हर होऊन गेलेले आहेत, अजून रिकव्हर होऊन जात आहेत. आजही मी ज्यांच्याशी त्या ठिकाणी बोलत होतो या व्यसनमुक्ती केंद्रातला कदाचित ह्या 4 दिवसातला त्यांचा शेवटचा दिवस असेल. आणि इथं फक्त दारू सुटत नाही, तर इथं अनेकांचे संसार पुन्हा उभा करण्याचं काम जे आहे ते या व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून केलं जाते. अनेक लेकीच्या चेहऱ्यावरती माझा बाप त्या ठिकाणी व्यसनी नाही तर सन्मानानं आता पुन्हा उभा राहतो आहे. अनेक पोरांच्या चेहऱ्यावरती माझा बाप हा समाजामध्ये त्या ठिकाणी अभिमानासारखा, त्या ठिकाणी इतर लोकांच्या सारखा कर्तृत्व गाजवून मला सुद्धा सन्मानाचं जीवन देतील, हा स्वाभिमान घेऊन इथून लोक जे आहेत ते लोक जाणार आहेत. मी सुद्धा आपणाला त्या ठिकाणी आवाहन करतो. खरंच व्यसन हे संगतीनं असो किंवा कशाने लागू, व्यसन हे वाईटच असतं. मात्र यातून भूतकाळाला कवटाळत बसण्यापेक्षा भविष्य आपलं काय आहे आणि ते आपल्या लेकरा बाळासह उज्ज्वल करूया. त्यासाठी नातेवाईक असतील किंवा व्यसनाधीन लोक असतील त्यांनी अवश्य या पांडुरंग व्यसनमुक्ती केंद्रामध्ये या आणि आपल्या भविष्याची एक नवी पहाट, एक नवी सुरुवात इथून करून जा. हेच आवाहन मी सुद्धा आपणाला त्या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे.